नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची आता चर्चा जोर धरू लागली आहे। मात्र त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातनं लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यांना निवडणुकीचं तिकीट दिल्यास त्यांना मदत करणार नाही असा आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतलाय। याबाबतचं एक पत्रक प्रस्ताव जो आहे तो देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठवल्याची माहिती आहे। अशातच काँग्रेसने राज्यातील नेते काय भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नवे चेहरे उतरवा असा आग्रह आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपकडे केल्याची माहिती मिळते। सध्याचे दिग्गज आणि इतर नेत्यांना पूर्णपणे प्रचारात उतरवा असंही संघाचं म्हणणं आहे। साम टीव्हीला खात्री लायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना प्रामुख्याने संधी देण्याची सूचना केल्याची सुद्धा माहिती सध्या मिळते। तर यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सह सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आरएसएस यासाठी अधिक प्रयत्नशील असल्याचंही बोललं जात आहे। भाजपसाठी आरएसएसचे हे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधीही कुठल्याही निवडणुकीमध्ये सहभागी होत नसतं। संघ ही एक वेगळी विचारधारा आहे। त्यांनी भाजपला नाही सांगतो ना, त्यामुळे प्रत्यक्षात निवडणुकीत असं कधीही संघ काम करत नाही। आमची ती मातृ संघटना आहे, नक्की आहे। आम्ही अनेक वेळेला त्या मार्गदर्शन घेतो, आम्ही त्या विचारांचे पाईक आहोत, आम्ही त्यावरती चालतो, काम करतो। पण निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात कधीही संघ अशा पद्धतीनं काम करत